पिंकी, पप्पा आणि भाऊ आले, जरा पाणी आणि चहा घेऊन ये ना. अहो तुम्ही त्यांना आतमध्ये कसं काय घेतलं? आणि ते पण येतात तोंड वर करून. जावई बापू, तुमचं काही भांडणं झाली का? अशी का बोलते ती? नाही सासरू बुवा, भांडणं वगैरे काय नाही झाली आमची. एक मिनिट. अगं पिंकी, जरा बाहेर तरी ये, एकदा भेट तरी त्यांना. मी काय येऊ त्यांना भेटायला? मला काही काम धंदे नाहीत का? रोज रोज येतात फुकटचं खायला. मी नाही येणार. दाजी, ताई असं का बोलते? काय झालंय? तुमच्यात भांडण झालंय का? अहो नाही हो, असं काही नाहीये. तुम्ही बसा 2 मिनिटं, घेऊन येतो तुम्ही. अगं पिंकी, तू काय इडीबिडी झालीस का? असं का उलट सुलट बोलतेस? बाहेर बसलेत ते, तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही जरा? मी काय करू ते आले तर? सारखं सारखं करायला मी मोकळी नाहीये. मागच्या वेळेस आले होते तेव्हा महिनाभर राहून गेलते. आता कशाला आलेत ते? अगं हळू बोल, ऐकतील ना ते. ऐकले तर ऐकलं, मला नाही फरक पडत. अगं त्यांना आपल्याशिवाय कोणी आहे का? हा? आणि त्यांची सेवा केली तर आपल्यालाच पुण्य भेटणार आहे. तुम्हीच पुण्य कमवा, मला काही गरज नाही. अगं नातेसंबंध कसे जपतात तुला माहितीये का? चल मी आज तुला शिकवतो नातेसंबंध कसे जपायचे. पप्पा तुम्ही तुम्ही मला सांगितलं का नाही की माझे पप्पा आणि भाऊ आलेत? बास पिंकी, सगळं ऐकलंय आम्ही आता. आणि हे काय बोलत होती तू आतमध्ये? सगळं आम्हाला ऐकू येत होतं. जेव्हा तू बाहेर आली तेव्हा तुला कळलं की मी आणि तुझा भाऊ आलेलो आहे. त्यावेळेस तू त्यांना म्हणतेय की मी कशाला असं बोलले असते. आमच्या जागेवरती जर त्याचे वडील आणि भाऊ असते तर तू त्यांना ही वागणूक दिली असती? हे संस्कार दिलेत मी तुला? मला लाज वाटते तुला मुलगी म्हणून घ्यायला. तुझ्या या त्रासाला कंटाळूनच त्याचे वडील आणि भाऊ हे घर सोडून गेलेत. बघितलं तुझ्या बहिणीला, तुझ्या बहिणीचे कारनामे? ऐकलं पप्पा, मला लाज वाटतं बहीण म्हणायला. हे तुझ्या बोलण्याने खूप वाईट वाटलं आम्हाला आज. आम्ही इथे येऊन खूप मोठी चूक केली. जावई बापू, आम्हाला माफ करा. खरं तर आम्ही इथे येणारच नव्हतो. रस्त्यात आम्हाला जावई बापू भेटले, जबरदस्तीने घेऊन आले. म्हटले चला मुलीला भेटा, 2 घास खाऊन जावा. दाजी, माझ्या बहिणीकडून काय चुकलं असेल तर मी माझ्या वडिलांकडनं दोघंही माफी मागतो. पप्पा, अहो मला माफ करा, मला चुकलं. असं नव्हतं करायला पाहिजे. जे तुमच्या वडिलांसोबत रोज वागायचे ते आज माझ्या वडिलांसोबत घडलं. तेव्हा मला कळालं की मी किती चुकीचं वागत होते.